छत्रपती शिवाजी महाराज की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा, बैरजी नायकांचा, पेटल कनप्पांचा। आज या जय मल्हार क्रांती संघटनेच्या मीटिंगच्या निमित्तानं आपण या ठिकाणी महायुतीला पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी व सर्व समाज बांधव, व्यासपीठावर बसलेले या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले हरिभाऊ लोळे साहेब, निलेशजी जगताप साहेब, बाबाराजे जाधव साहेब, उत्तम बापू जाधव साहेब, किरण भाऊ तावरे व विराज काकडे साहेब, प्रदीप जगताप साहेब, दिगंबर दुर्वाडे सर, चंद्रकांत भोमणे साहेब, मयूर जगताप साहेब, विष्णुअप्पा चव्हाण, गणपतअण्णा शेतकर, गंगाराम जाधव सर, साहेबराव जाधव, सुजाताताई जाधव, लालादादा जाधव, तुकाराम बांडवलकर, सर्वच या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी आणि आपण त्या प्रचाराच्या नियोजनाच्या निमित्ताने ही मीटिंग आपण बोलावलेली आहे। आपण गेल्या 15 दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी महाघटक पक्षामध्ये महायुतीच्या जे घटक पक्ष आहेत महायुतीचे त्या घटक पक्षांमध्ये आपली जय मल्हार क्रांती संघटना त्या ठिकाणी घेतली आणि आपल्याला पत्र देऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडसाहेबांना सांगितलं आणि त्यांच्याकडून आपल्याला पत्र रितसर मिळालं आणि आपण घटक पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचं आपलं स्वप्न होतं, आपण कुठंतरी ह्या नेत्यांच्या लाईनीला आपला नेता बसावा, त्या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न केला आणि हा योग जुळून आला आणि घटक पक्षामध्ये आपण त्या ठिकाणी बसलेलो आहे। आज आपल्याला खूप मोठी संधी आहे। आपण रामोशी मेटल बेरड समाजाला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की गेल्या 15 वर्षापासून आपण जो संघर्ष केला, ज्या ज्या मागण्या आपल्या होत्या त्या आपण मागण्या पूर्ण करून घेतल्या आणि आपण झोपतून जरी आपल्या रामोशी समाजाचं एखादं मार्ग बोर्ड उठून सांगितलं की आपल्याला कुणाला मतदान द्यायचं, तर आपण एकतर देवेंद्रजींचं नाव घेतो, नाही तर मोदींचं नाव घेतो आणि कमळाचं नाव घेतो। ही भिनलेली आपल्या याच्यामध्ये आहे आणि ती का एवढं का भिनलं आहे की त्या व्यक्तींनी आपल्याकरता केलेला आहे। आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व हे जे महायुतीचं परत एकदा आपण सर्व महायुतीमध्ये अजितदादा असतील किंवा सर्व एकत्र आलेले आहेत। आता बऱ्याच ठिकाणी आपण 15 मतदारसंघ असे आहेत की त्या ठिकाणी निर्णायक मतदान आपलं आहे आणि त्याच्यामध्ये बारामती आणि शिरूर या ठिकाणी आपल्या जवळ आहे। बारामतीमध्ये 90,000 मतदान आपण आपल्या रेकॉर्डला आहे, पण लाख मतदान त्या ठिकाणी असतात। आपण प्रत्येक तालुक्याचा हिशोब आपण या ठिकाणी किरण तावडे आमचे मित्र आहेत किंवा या तालुक्यातले सगळे व ह्या जिल्ह्यावरती समन्वय समितीमध्ये जेवढी लोक काम करतात त्या सर्वांना या ठिकाणी आपण आपला रिपोर्ट दिलेला आहे। आपण सुमित्राताईंच्या या प्रचार दौऱ्यामध्ये आपण सहभागी होणार आहे, सहभागी झालेलो आहे। आपण आज ही मीटिंग केली, या मीटिंगपासून आपली सुरुवात आहे या मतदारसंघामध्ये आणि इथून आपण आता दौंडला आपली मीटिंग आहे आणि दौंडची मीटिंग झाल्यानंतर उद्या इंदापूर आणि नंतर बारामती आहे आणि मग भोरमध्ये आपण बाकीच्या काल माझ्या सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी फोन केलाय, तरुणांना फोन केलाय, भोरची मीटिंग आपल्याला 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी लागणार। हे जे आपण आता पाहिलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाला उत्तर मिळत नाही की जेणेकरून प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतं की आपल्याला बीजेपीला मतदान करायचं, आपल्याला आपल्याकरता ज्यांनी केलं त्यांना मतदान करायचं। पण खऱ्या अर्थाने आता आपण सांगितलं पाहिजे, आपल्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे की हे जे मतदान आपल्याला करायचं आहे ते महायुतीला मतदान करायचं आणि महायुतीमध्ये ज्यावेळेस मतदान आपण करणार आहे, सुमित्राताईंना मतदान आपण करणार आहे, घड्याळाला आपण मतदान करणार आहे, पण ती मतदान आपण डायरेक्ट या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना होणार आहे। या महाराष्ट्राचे उपमुख्य त्यांच्यावरती आपण जीवापाड प्रेम करतो ते आदरणीय देवेंद्रजींना होणार। आपण पाहिलं असेल की काल देवेंद्रजींनी या ठिकाणी इंदापूर या ठिकाणी सांगितलं की ही जी इलेक्शन आहे, ही जी लढाई आहे, ही लढाई पवार साहेब विरुद्ध अजितदादांची नाही, ही लढाई
सुमित्राताईंची आणि सुप्रियाताईंची नाही, ही लढाई राहुल गांधी विरुद्ध मोदी साहेबांची आहे. त्यामुळे ही लढाई आपण सर्वांनी मोदी साहेबांच्या बाजूने जिंकली पाहिजे. या ठिकाणी आपण ठीक केलं पाहिजे. आपल्याला बाकीचा समाज काय करतो, मराठी समाज काय करतो, किंवा इतर समाज काय करतो याच्याशी आपल्याला काय देत नाही. रामोशी समाजाचा इतिहास आहे. ज्याला शब्द दिला, ज्यांना आपण पाठबळ दिलं, ज्यांना पाठिंबा दिला, ते आपल्याला आपल्या जातीमध्ये आपल्या रक्तामध्ये आहे की तो शब्द पाळायचा. आणि तो शब्द आपण आदरणीय देवेंद्रजींना दिलेला आहे. आणि तो शब्द आपण ज्यावेळेस ह्या गोष्टी सर्व आता चालू झालेल्या आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी पाळणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्रामधला हा विषय बाजूला ठेवू, पण या ठिकाणी बारामती मतदारसंघामध्ये आपण 90,000 मतदान आपलं आहे. आजपर्यंत 90,000 मतदान जर या मतदारसंघामध्ये असेल तर आपण आपलं काहीतरी पाहिजे होतं. आपला जिल्हा परिषद सदस्य का व्हायला पाहिजे होता, एखादा पंचायत समिती सदस्य पाहिजे होता, मार्केट कमिटी एखादा पाहिजे होतं. आपलं पुढं आपलं स्थान पाहिजे होतं. आपलं स्थान या ठिकाणी का राहिलं नाही, त्याचं कारण आपलं आहे की आपण कधी संघटित झालो, आपण कधी एकत्र आलो. आपण आता एकत्र आलो, एक ताकद झाली म्हणून आपल्याला वरती कुठंतरी आपल्याला घटक पक्षांमध्ये घेतलं. आणि त्या दिवशी आपण पाहिलं असेल अजितदादांचा त्या ठिकाणी फोन आला आणि अजितदादांनी सांगितलं की या ठिकाणी आम्हाला मदत तुमची पाहिजे. आपल्याला अजितदादासारख्या नेत्याचा एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला दौलतदारा शुक्रेला फोन येत असताना माझ्या रामोशी समाजाला ते मदत मागत असतात. तर रामोशी समाजाने ज्यांना शब्द दिलेला आहे ते मदत नाही, आपण मुंडकी कापून आपल्या पूर्वजांनी दिलेले आहे. त्यामुळं आपण इथून पुढच्या काळामध्ये ही इलेक्शन आहे, त्या इलेक्शनमध्ये 90,000 आपलं मतदान आहे. आपण बेरजीत आज पण नाही. ज्यावेळेस अजितदादांना 90,000 मतदान कळलं त्यावेळेस अजितदादाच्या म्हणजे मुखावरती हसू होतं, म्हणजे हसरा चेहरा झाला त्यांचा. 90,000 नाही का आपण म्हणतो की त्यांना अंदाज नाही. आता आपल्यापुढे एक मोठं त्या ठिकाणी एक चॅलेंज आपल्यापुढे उभा आहे की आपल्याला बारामती या ठिकाणी आपल्याला मेळावा घ्यायचा आहे. आणि तो मेळावा आपल्याला ना भूतो ना भविष्य घ्यायचा आहे. आपल्याला ह्याच मतदारसंघामध्ये मेळावा पहिला घेणार आहे. आपण बारामती या ठिकाणी 15 ते 20,000 लोकांचा त्या ठिकाणी मेळावा. 90,000 जर आपलं मतदान असेल तर 20,000 लोक जमा करायला आपल्याला काहीच अडचण नाही. आणि त्या ठिकाणी सर्व काही मदत आहे ती पक्ष बाकीची ती त्यांची ती करणार आहे. आपल्याला त्या ठिकाणी बायका पोरांशी बाहेर पडून आपण कुठंतरी बेरजेमध्ये येण्याकरता आता इथून पुढे आपल्याला काम केलं पाहिजे. आपण ज्यावेळेस 10-15,000 लोकांचा मेळावा त्या ठिकाणी घेऊ त्या ठिकाणी आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये माझे जेवढे नेते मंडळी काम करतात, ज्या नेत्यांनी आजपर्यंत रक्ताचं पाणी करून विजय मतदार क्रांती संघटना एवढी मोठी केली, त्या नेत्यांना आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना काही का होईना त्यांच्या वाट्याला राजकीय दृष्ट्या आपल्याला येणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये हिस्सेदार आपण त्या ठिकाणी होणार आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी मागता येणार आहे. त्यामुळं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण या इथून गेल्यानंतर प्रत्येक गावामधला या ठिकाणी कार्यकर्ता या ठिकाणी आहे. प्रत्येक ठिकाणी आपण शाखा ओपनिंग आपण केलेल्या आहेत, त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. तर प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण आपल्या लोकांना समजून सांगायचं आहे, आपल्या मतदारांना समजून सांगायचं आहे की ज्या ही महायुतीची जे सुमित्रा वहिनीचं जी चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण म्हणजे आता सरांनी सांगितलं की किमान 1 लाखाच्या आसपास लीड या ठिकाणी मिळणार आहे. पण ह्या ठिकाणी जर 1 लाखाचं लीड जर मिळणार असेल तर त्याच्यात 90,000 मतदान निर्णय मतदान रामोशी बेडर मिरड समाजाचं असणार आहे. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी सर्व मतदानाचं आपलं त्या ठिकाणी डिवायडेशन होणार आहे. पण रामोशी बेडर समाजाचं बिलकुल डिवायडेशन होणार नाही. एक सिक्की चालणारी ही जात आहे, एक सिक्की जाणारी ही जात आहे. त्यामुळे आपण कुठलीही काळजी करू नका. इथून पुढच्या काळामध्ये रामोशी बेडर समाज आपल्या पाठीमागे राहणारच आहे. हे मतदार वाजून आपण काढणारच आहे. सुमित्राताई आपण निवडून आणणारच आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये माझ्या समाजाला, माझ्या नेत्यांना, माझ्या या ठिकाणी तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना आपण सर्वांनी बेरजेमध्ये धरावं आणि इथून पुढच्या काळामध्ये साथ द्यावी अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो. इथून पुढच्या काळामध्ये आपण आता आपली सुरुवात झालेली आहे. आपण या तालुक्यामध्ये किंवा ह्या तालुक्यातल्या जबाबदाऱ्याचा तुम्ही जबाबदार व्यक्ती या ठिकाणी भरपूर आहे. तर तुमची जबाबदारी आहे की या ठिकाणून किमान 3,000 ते 4,000 लोक त्या ठिकाणी बारामती या ठिकाणी जायचे. पण ते कसं करायचं, काय करायचं ही तुमची जबाबदारी आहे. लोकांपर्यंत जाऊन कसं कन्व्हिन्स करायचं ही तुमची जबाबदारी आहे. असं प्रत्येक तालुक्यातून आपण 4,000 मतदार आपले आहेत त्या बारामतीमध्ये आपण आणणार आहे. आपण एक तारीख डिक्लेअर करून
दादांना विचारून आणि आमची एकच त्या ठिकाणी आट असणार आहे. जावळे साहेब, आपण अजितदादांचे दूत म्हणून या ठिकाणी आलेले आहे. काय दूतच नका. आपण त्या ठिकाणी आलेला म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की ज्यावेळेस बारामती या ठिकाणी मेळावा असेल तर त्या मेळाव्याला 15 ते 20,000 लोक आणण्याची जबाबदारी आमची असणार आहे. पण त्या ठिकाणी स्टेजवरती अजितदादा पवार आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असणं गरजेचं आहे. याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी असं या ठिकाणी मी विनंती करतो. आपल्या माझ्या सर्व जय मल्हार क्रांती संघटनेच्या माझ्या माता भगिनींना, सर्व ज्येष्ठांना, सर्वांना विनंती करतो की आपण कुठलाही विचार न करता आपल्याला मान सन्मान आपल्याला मिळणार आहे. आपल्याला मान सन्मानाने आपल्याला ही सर्व टीम वागवणार आहे. कारण आपण घटक पक्षामध्ये आहे. जसं या ठिकाणी सर्व पक्षातली लोक या ठिकाणी बसलेले आहेत, तसं आमच्या अण्णा असतील, जाधव सर असतील किंवा आमचे अध्यक्ष असतील, सर्वांना या ठिकाणी आपण इथून पुढच्या काळामध्ये अध्यक्ष आपण सर्वांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न करा असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की परत एकदा ह्या मीटिंग करता आपण सर्वजण सर्व पक्षातले, सर्व समितीतले व सर्व महायुतीतले आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. थांबतो.